आत्म्याच्या नेमक्या स्वरूपाकडे आणि वर्णनाकडे वळायला सुरुवात केलेली होती. आणि 12व्या मंत्रामध्ये एष सर्वेषु भूतेषु गूढोक्ता गूढात्मा न प्रकाशते असं मंत्र सांगतो की जरी मी सर्व प्राणीमात्रांच्या भूतांच्या अंतरी विलसित असलो तरी मी प्रकाशित होत नाही. याचं कारण दृश्यते फक्त कोणाला दृश्यते त्वग्रयया बुद्धया सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. ज्याच्या बुद्धीला ते तत्व पकडण्याची क्षमता असेल त्यालाच मी फक्त दिसतो आणि तिथेच मी फक्त प्रकाशतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा स्वतःच्या संस्फुरद आत्मतत्वाची जाणीव ज्या काळी होते त्या काळी त्या स्थलापासून प्रत्यक्षपणे नव्हे पण ॲपरंटली दूर गेलेला तो त्याच्या स्वरूपाशी येऊन परत मिळतो. त्यामुळे एका दृष्टीने त्याची ही गंतव्याकडे जाण्याची वाटचाल असते, पण खऱ्या अर्थाने तो त्याच्या स्वरूपापासून दूर गेलेलाच नसतो. म्हणून अनध्वगा अध्वसो पार ईष्णवहा असा तो मंत्र आचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये दिलेला आहे. मग मी न प्रकाशित होण्याचं कारण नेमकं काय हे सांगताना कठोपनिषदाच्या भाष्यावर आचार्य असं म्हणतात की परस्यैव मायया मोह्यूयमान सर्व लोको बम भ्रमिती. मायेच्या आवरणाखाली केवळ एकदाच नव्हे तर परत परत भ्रमित आणि चकित करण्याची शक्ती जिच्याकडे आहे, अशी जी मायावी शक्ती असणारी जी माया आहे ती मला पूर्णपणे झाकोळून टाकते, समावृतः. म्हणून नाहम प्रकाश सर्वस्व योग माया समावृतः. मला तिने अशा प्रकारे त्या जीवापासून दूर ठेवलेला आहे की तो कितीही प्रयत्न करत राहिला तरी जोपर्यंत त्याच्या एकमेव अस्त्राचा तो उपयोग करत नाही तोपर्यंत त्याच्या सर्व प्रयत्नांना अथक प्रयत्नांना सुद्धा मी दाद देत नाही, असं ते आत्मतत्व आहे. पण ज्याला हा समजतो किंवा ज्याची बुद्धी अशी कुशाग्र झालेली असते, आणि अशा कुशाग्रतेचे 2 प्रकाराने अर्थ लावलेले आहेत. आचार्यांच्या मते कुशाग्र बुद्धी म्हणजे ज्या बुद्धीच्या वापराने, ज्या बुद्धीच्या सजगतेने ती तीव्र झालेली आहे त्याला कुशाग्र बुद्धी किंवा अग्रया असंही म्हटलेलं आहे. आणि इथे गोपाल यतींद्रांनी अग्र म्हणजे लक्ष असा सुद्धा अर्थ दिलेला आहे. म्हणजे ज्या बुद्धीच्या समोर आत्मदर्शन हेच केवळ लक्ष आहे अशाच बुद्धीला तो दिसतो. आणि अशी जी बुद्धी आहे अशा बुद्धीला सुसंस्कृत बुद्धी किंवा शुद्ध बुद्धी असं म्हणतात. असंस्कृत बुद्धी जर असेल तर असंस्कृत बुद्धे हे विद्येयत्वान न प्रकाशते. मग संस्कृत बुद्धी करण्यासाठी काय करायला लागेल तर संस्कृत बुद्धी कोणाची, जो पंडित आहे त्याची संस्कृत बुद्धी. मग पंडित कोण, त्या पंडिताची व्याख्या देताना असं म्हटलंय पंडा आत्मविषयकम ज्ञानस्य यस्य सहा स पंडितः. ज्याला आत्मज्ञानाविषयी पूर्ण ज्ञान झालेलं आहे किंबहुना ज्याला ज्ञानस्वरूपाचं पूर्ण ज्ञातव्य आहे त्याच व्यक्तीला पंडित म्हणावं. पुढे आत्मा प्रकाशित होत नाही, तो मायेने झाकोळलेला आहे, ते त्याचं अंतिम लक्ष्य आणि अंतिम स्वरूप आहे. आत्म्याच्या स्वरूपाच विषित करण्याचं काम यमराजांचं नचिकेतासाठी चाललेलं आहे. प्रश्न असा येतो की जर ते झाकोळून टाकलेलं आहे, जर ते अप्राप्य नाही पण दुर्गम जरूर आहे, तर मग ते प्राप्य करण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी, त्याला जाणून घेण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे, त्या नेमकं काय करण्याच्या प्रक्रियेचं वर्णन आता सुरू झाल्यामुळे आत्म्याच्या जाणीवेसाठी, आत्म्याच्या ज्ञातव्यतेसाठी जी पावलं टाकायला लागणार आहेत त्या पावलांची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला वेदांतामधलं प्रविलापन प्रक्रिया असं नाव आहे. प्रविलाप म्हणजे एखाद्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीमध्ये प्रकर्षाने जेव्हा लय होतो. लय 2 प्रकारचा असतो, तात्कालिक लय आणि जो परमनंट किंवा जो कायमस्वरूपी लय. कायमस्वरूपी लय जेव्हा होतो त्याला प्रकर्षेन लयती असं म्हणतात. अशा प्रकारचा विलय करण्याची जी प्रक्रिया, मग या प्रक्रियेला इतकं महत्त्व देण्याचं कारण काय आहे. आचार्यांच्या भाष्यावरच्या भाष्यामध्ये असं सांगितलं आहे की ही प्रविलापाची प्रक्रिया जर
बुद्धीने समजावून घेतली तर नेमका ज्या विषयांवर आणि ज्या विचारांवर काम करावं लागेल किंवा नेमकी ज्या प्रकारची साधना करायला लागेल त्या साधनेमध्ये अत्यंत सुस्पष्टता येईल आणि ती साधना कोणत्याही प्रकारे योगभ्रष्टतेकडे झुकणार नाही. आणि म्हणून प्रविलापाची प्रक्रिया किंवा कार्यकारण प्रक्रिया ही एका पारंपारे म्हणजे एका सिक्वेन्समध्ये बसवलेली अशी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा केवळ थेअरीशी संबंध आहे की ही प्रक्रिया खरोखर सिद्धांताने सिद्ध झालेली आहे, याबाबतचं मत मांडताना असं म्हणतात की जो जो या प्रक्रियेमधून गेला त्याला तशाच प्रकारचे अनुभव येतात. त्यामुळं असे अनुभव जर येत असतील तर याचा अर्थच असा आहे की प्रक्रिया तशाच प्रकारची असली पाहिजे. म्हणून जो जो या विषयातून गेलेला आहे ते कोणत्याही प्रकारचे संत असोत, ते कोणत्याही धर्माचे संत असोत, ते कोणत्याही पंथाचे संत असोत, त्यांनी दिलेली या अनुभवाची पावती एकच आहे. म्हणून कबीर जेव्हा बोलतात, तुकाराम बोलतात, ज्ञानेश्वर बोलतात, आचार्य सांगतात, तेव्हा या प्रक्रियेमध्ये कुठेही तसूभर सुद्धा फरक झालेला आढळत नाही. आता आत्म्याचं आणि आत्म्याकडे पोहोचण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे, सूक्ष्मातून अतिसूक्ष्माकडे जाऊन अतिसूक्ष्माच्या पलीकडं असलेलं काहीतरी आहे ते गवसण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे इथपासून जो मंत्र चालू होतो 13व्या मंत्रापासून चालू झालेले मंत्र हे आत्म्याच्या स्वरूपाविषयीचे प्रत्यक्ष मंत्र आहेत. म्हणून या मंत्रांचा अभ्यास करताना आचार्यांच्या एक एक वाक्याचा भाष्याचा अभ्यास सुद्धा आचार्यांच्या बरोबरच करावा असं म्हटलं जातं. म्हणून आत्तापर्यंत आपण जे कठोपनिषद पाहिले त्यामध्ये आचार्यांच्या भाष्याचा गोषवारा पाहत होतो. आतापासून जे मंत्र पाहणार आहोत त्या मंत्रामध्ये आचार्यांच्या प्रत्येक वाक्याचा सुद्धा अर्थ पाहावा लागणार आहे. कारण इथे ज्याला ज्ञानबाची मेघ म्हणतात अशा प्रकारच्या आत्म्याच्या स्वरूपाबद्दलची अशी काही वाक्य आहेत की जे समजावून घेणं साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. 13वा मंत्र इथे सुरू होतो. यच्छेद्वांग मनसी प्राज्ञः त्वच्छेद ज्ञानात्मनि. यच्छेद हा शब्द पुढच्या 3 मंत्रांमध्ये परत येतो. यच्छेद म्हणजे देणे किंवा मागणे. उदाहरणार्थ प्रयच्छेद व्यंकटेश असं बोलतं, व्यंकटेश मला हे दे, मला ते दे, मला. यच्छेद म्हणजे देणे, घेणे किंवा विरून जाणे, अशा पद्धतीने यच्छेद हा शब्द वापरला जातो. यच्छेद वांग मनसी, वांग म्हणजे वाक या शब्दावरून आलेला आहे. जिथे वाचा म्हणजे केवळ वाचा नव्हे, सगळी इंद्रिय. इथे मंत्रामध्ये शब्द फक्त वांग इतकाच वापरलेला आहे, पण वांग म्हणजे सगळी इंद्रिय हे आचार्यांच्या भाष्यामध्ये पुढे येईल. यच्छेद वांग मनसी म्हणजे जिथे मनामध्ये सर्व इंद्रिये दिली जातील किंवा रत होतील किंवा निवर्ततील किंवा परत येतील. म्हणजे साधनेतला पहिला टप्पा आत्म्याच्या दर्शनासाठीचा इंद्रियांची बहिर्मुखता संपवून त्याला अंतर्मुख करून त्या अंतर्मुखतेमध्ये त्याला जिथे घेऊन जायचं ते जे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे मन आहे. याचं कारण असं की मागे सांगितलेली जी उतरंड होती ज्याच्यामध्ये इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म, त्यामुळे जे स्थूल आहे ते सूक्ष्मात जाईल, जे कार्य आहे ते कारणात जाईल. म्हणून इंद्रियांना त्याच्या कारणात, इंद्रियांना त्या मनामध्ये रत करणे म्हणजे यच्छेद वांग मनसी. त्याचं कारण असं आहे, कारण सत्ता अतिरिक्त सत्ता कार्यम नसती. म्हणजे कार्याला कारणापेक्षा अतिरिक्त सत्ता अजिबात नाही. जिथे कारणाचा समूळ नाश झाला तिथे कार्य संपल्यात जमा आहे. या तत्वज्ञानाची कास वेदांतांनी सतत धरलेली आहे. त्याला सत्कार्यवाद असेही म्हणतात. सत्कार्यवाद म्हणजे कार्यामध्ये कारणाचे स्वरूप असतेच, कारणाचा समूळ विध्वंस झाल्याने कार्याची सततची निवृत्ती होऊ शकते. या एका वाक्याचा किंवा या तत्वज्ञानाचा किंवा या प्रमेयाचा उपयोग या मंत्रामध्ये परत करण्यात आलेला आहे. असं झाल्यानंतर एकदा इंद्रिय मनामध्ये रत झाल्यानंतर तत् यच्छेद ज्ञानात्मनि, ते मन ज्ञानात्म म्हणजे बुद्धी, ते मन ज्ञानस्वरूप असणारं करण म्हणजे बुद्धी आहे, ते मन बुद्धीमध्ये रत झालं पाहिजे. ज्ञानम आत्मनी,
आता इथे आत्मनी हा आत्मा म्हणून शब्द वापरलेला आहे. ज्ञानम आत्मनी म्हणजे श्रेष्ठ अशा पद्धतीने वापरलेला आहे. बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ. आणि इथे ज्या बुद्धीचा संदर्भ दिलाय ती बुद्धी म्हणजे व्यष्टी बुद्धी आहे, एका जीवाची बुद्धी आहे. आता इथे जेव्हा बुद्धीमध्ये इंद्रियांचा मनामध्ये झालेला समावेश, मनाचा बुद्धीमध्ये झालेला समावेश, ही दुसरी जी पायरी आहे, या पायरीनंतर आता मी कोण आहे असं जर माझं वर्णन करायचं ठरवलं तर मी इंद्रिय नाही, माझा स्थूल विश्वाशी तर काहीच संबंध नाही. कारण माझा स्थूल विश्वासी असणारा एकमेव दुवा म्हणजे इंद्रिय, ती मी पूर्णपणे आत घेतलेली आहेत. एखाद्या कुर्माप्रमाणे, कासवाप्रमाणे सगळी इंद्रिय माझी मनातच गेलेली आहेत. त्या अंतःकरणातला तो संकल्प विकल्पात्मक जो भाग, जे मन, त्या मनाला मी आता निश्चयामध्ये अधव्यवसाय नावाचं जे कार्य आहे, असं कार्य करणाऱ्या त्या बुद्धीमध्ये मी त्याला समाविष्ट केलेलं आहे. म्हणजे आता हे करण्यासाठी माझ्या मनाचं जे विकिरण आहे, माझ्या मनाची संकल्प विकल्पात्मक वृत्ती जी बाहेर जाणार आहे, त्या बाहेरचे सगळे दरवाजे पहिल्यांदा मी बंद करून टाकले. दरवाजांना आत आणून मनामध्ये आणलं. म्हणजे माझ्या मनामध्ये आता कोणताही संकल्प नाही, कोणताही विकल्प नाही, आणि आता केवळ जे राहिलं ते फक्त जाणणारं तत्व, निश्चय करणारं तत्व, बुद्धी. आता प्रश्न असा येतो की ह्या बुद्धीचा मी पुढे काय करायचं. माझी एकाग्रता झाल्यानंतर, एक अग्रता जेव्हा आपण म्हणतो तेव्हाच त्या अग्राची म्हणजेच बुद्धीचीच व्याख्या चालू आहे. मनाची एकाग्रता म्हणजेच बुद्धीचं उत्थापन, बुद्धी तिच्या समूळ स्वरूपामध्ये बाहेर येणे म्हणजेच मनाचा निरस करणे, इंद्रियांचा निरस, मनाचा निरश, आणि हे दोन्ही झाल्यानंतर बुद्धीचा उदय. आता अशा उदय झालेल्या बुद्धीला, जी माझ्या ताब्यामध्ये आहे, याचं कारण मी सारथी आहे आणि माझा रथीवर असणारं नियंत्रण मला निश्चित माहिती आहे. असं असल्यानंतर माझ्या बुद्धीला जेव्हा मी माझ्या व्यष्टी बुद्धीच्या ऐवजी समष्टी बुद्धीमध्ये जेव्हा मी विरस करेन, तेव्हा या सर्व दृश्य जगामधलं जे बुद्धितत्व आहे, ते बुद्धितत्व आणि मी हे एकच झाल्यामुळे मी हिरण्यगर्भाशी एकरूप होऊन जाईन. मी हिरण्यगर्भाशी जेव्हा एकरूप होईन तेव्हा हिरण्यगर्भाच्या बुद्धीमध्ये असणारा निश्चय तोच माझा निश्चय असेल. भेदाभेद अमंगळ विष्णुमय आता मी झाल्यामुळे, विष्णुमय होणे म्हणजे मी माझ्या बुद्धीचा समष्टी बुद्धीमध्ये विलय करणे. मला स्वतःला, माझं स्वतःचं अस्तित्व माझ्या अज्ञानापोटी इंद्रियाकरवी विषयांशी संग करून आत्तापर्यंत जगत होतो. माझा इंद्रियांवरचा पहिलाच घातलेला घाला हा संपूर्ण स्थूल विश्वाशी मला दुरावला गेला. माझं स्थूल विश्व माझ्याशी दुरावल्यानंतर मी फक्त माझ्या व्यष्टीशी निगडीत एवढ्याच गोष्टीसाठी थांबलो. त्यामध्ये माझं जे मन आहे त्याला मी संकल्प विकल्पापासून बाजूला खेचल्यामुळं ते प्रशांत झालं. ते प्रशांत झाल्याबरोबर बुद्धीचा उदय झाला. उदय झालेल्या बुद्धीला साधनेच्या मार्गाने एकाग्रता करून मी समष्टी बुद्धीशी एक केलं, आणि असं एक केल्यानंतर त्या समष्टी बुद्धीला महत असं सांख्य दर्शनाने नाव दिलेलं आहे, हिरण्यगर्भ असं वेदांताने नाव दिलेलं आहे, आणि माया तत्व ही त्याच तत्वाच्या जवळ आहे. तेव्हा असं जेव्हा होतं तेव्हा तत् यच्छेद ज्ञानात्मनी, बुद्धी मनापेक्षा ज्ञानम आत्मनी महती नियच्छेद, हे जे महत्त्व आहे हे समष्टी बुद्धी असल्यामुळे सर्वात उच्च तत्व आहे. आणि मग त्याच्या पुढे काय आहे, हा जो समष्टी बुद्धीकडून पुढे जाण्याचा जो प्रवास आहे, हाच तो प्रवास आहे जिथे शेवटचा पडदा आहे असं मंदाताई किंवा सगळे प्रवचनांमध्ये सांगतात. समष्टी बुद्धीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा कदाचित एका पायावर एखाद्याला शक्य होऊ शकेल. सद्गुरूंची गरज संपूर्ण साधना मार्गामध्ये आहेच आहे, पण समष्टी बुद्धीशी व्यष्टी बुद्धीचा झालेला संयोग झाल्यानंतर त्याच्या पुढची जी पायरी आहे त्या पायरीसाठी वैयक्तिक प्रयत्नांच्या पेक्षा सद्गुरूंचा आशीर्वाद आणि सद्गुरूंचं मदत ही लागते. असं असण्याचं कारण सुद्धा इथे भाष्यामध्ये सांगितलेलं आहे.
कारण त्याचं असं सांगितलेलं आहे की जिथे जायचं ते हाती असलेल्या करण उपकरणांच्या व्यतिरिक्त जायचं आहे. आत्तापर्यंत केलेली माझी वाटचाल ही माझ्या करणांच्या अत्युच्च उपयोगाने झाली. बुद्धी हे माझं एक प्रकारचं करण आहे, अंतःकरणातलाच तो एक भाग आहे. ते एक प्रकारचे माझं हत्यार आहे, टूल आहे. पण आता मला जे करायचे ते माझ्या हत्याराशिवाय करायचं असल्यामुळे यतो वाचा निवर्तन्ते, तिथे मी अशा ठिकाणी की जिथं सगळंच संपणार आहे, तिथे केवळ आणि केवळ मार्गदर्शन आणि आशीर्वादाची गरज आहे. पण तिथे गेल्यानंतर मग काय होतं किंवा त्याच्या पुढचं गंतव्य शेवटचं स्थान काय आहे, तो चौथा भाग आहे मंत्राचा. तो असं सांगतात, तद यच्छेद शांत आत्मनी. या पावलानंतरचा जो पुढचा आहे, जिथं पुढं रत व्हायचंय, जिथं पुढं स्वतःला देऊन टाकायचंय, जिथं झोकून द्यायचंय, जिथं संपवून टाकायचंय, ते आत्मतत्व आहे. त्याचं कारण का, तर ते द्वैत विरहित असल्यामुळे ते शांत आहे. इथे जे व्यष्टी जेव्हा समष्टी बुद्धीच्या बरोबर जाते तेव्हा येणारा अनुभव प्रत्येक संतांनी वेगळ्या वेगळ्या शब्दात व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून ही प्रक्रिया काल्पनिक नसून ही अनुभवांची प्रक्रिया आहे, आत्मप्रचितीची आहे. हे पटण्याचं कारण म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या संतांनी हीच अवस्था वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये वर्णन केलेली आहे. तुकाराम महाराज जेव्हा अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा म्हणतात तेव्हा ते हिरण्यगर्भाबरोबर एकरूप झालेले असतात. ते त्या अवस्थेतून विश्वाकडे पाहत आहेत. याचबरोबर कबीर असं म्हणतात की हम गुरु गुरुनाथ रे नानक नाम हमारा रे. नानक हे गुरु नानकांच्या बद्दलचा शब्द नाही येतो, न अन्य एक, त्याला नानक असं म्हणतात. हम गुरु गुरुनाथ रे नानक नाम हमारा रे, नानक नाम हमारा रे, हरघट दाम हमारा रे. आता प्रत्येक ठिकाणी असणारं आत्मतत्व आणि मी याच्यात फरकच नाही, कारण मी समष्टी बुद्धीशी एकरूप झालेलो आहे. त्यामुळे माझा आत्ता प्रत्येकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच मुळात, कारण मी आता एकटाच बुद्धितत्व म्हणून उरलो. या संपूर्ण विश्वाची बुद्धी म्हणजेच मी असं असेल तर मला कोणत्याही प्रकारचा आता द्वैतभाव उरत नाही. तरीसुद्धा एक सूक्ष्म अंतःकरण भाव एवढ्याच एका न्यायाने अजूनही मी मला दुसरीकडे पाहू शकतो. अजूनही मी हे पाहतो ही जाणीव अजूनही मला आहे. जेव्हा त्या जाणीवेचाही लय होईल, म्हणजेच जेव्हा मी तद यच्छेद शांत आत्मनी होईन, तेव्हा मी आत्म्यामध्ये रत झालेला असेल. आणि जो आत्मरती असेल त्याला मात्र यापैकी कोणत्याही प्रकारची जाणीव येणार नाही. हा 13वा 3ऱ्या वल्लीतला कठोपनिषदातला पहिल्या अध्यायातला अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे. आणि म्हणून आचार्यांनी याच्यावर केलेलं जे एक एक भाष्य आहे ते सुरुवात होती प्रलय नावाच्या शब्दाने. प्रकर्षेण लीनम भवती इति प्रलयः. जिथे लय होतो, लय तात्कालिक जर नसेल, अनंतत्वाचा लय असेल, प्रकर्षाने लय असेल तर त्याला प्रलय असं म्हणतात. गमतीचा भाग म्हणजे जिथे स्वतःचा प्रलय होतो तसाच ह्या संपूर्ण विश्वाचा सुद्धा प्रलय होतो. दोन्ही प्रलयामधली प्रक्रिया तीच आहे, पण एक प्रक्रिया ती त्या सृष्टीच्या विधात्याच्या कर्माची प्रक्रिया आहे, और दुसरी जी प्रक्रिया आहे ती मात्र स्वतःच्या आत्मतत्वामध्ये लीन होण्याची प्रलय प्रक्रिया आहे. मी जेव्हा माझ्या आत्मतत्वामध्ये विलीन होईन, जेव्हा मी आत्मतत्व स्वरूप होईन, जेव्हा मी स्वस्वरूपामध्ये असेन, तेव्हा माझ्याशी निगडीत असणाऱ्या स्थूल आणि सूक्ष्म अशा जितक्या जितक्या जड अचेतन वस्तू असतील त्या सगळ्यांचा माझ्याशी असलेला संबंध तुटलेला असेल. आणि हा संबंध तुटल्यामुळे माझ्या संचितामध्ये जरी अनंत पाप असतील तरी ती पाप तिथेच राहतील, त्याचा धनी निघून गेलेला असेल. जळतील पापे जन्मांतरीची याचा अर्थ पापे आहेत, होती असं गृहीत धरलेलं आहे. पण आत्ताचं माझं प्रारब्ध संपलेलं आहे आणि त्या संचितासाठी असणारी जी काही गोष्ट आहे ते सगळं जे काही उपकरण आहे ते उपकरणच आता नष्ट झाल्यामुळे ती तिथंच भस्मसात होऊन जातील. त्याला तपाग्नीने त्यांनी पापे भस्मसात केली असा जो शब्द वापरला जातो त्याचा गूढ आणि गर्भितार्थ असा आहे की आता तिथे ती तशीच संचिता आहेत, फक्त त्या संचितानुसार लागणारा भोगता जो आहे तो नाही, कारण भोगायला लागण्यासाठी जी काही करणं आहेत ती करणं जाळून टाकलेली आहेत. आचार्य या वाच्यावर भाष्य करताना म्हणतात, यच्छेद नियच्छेद उपसंवरेत प्राज्ञ विवेकी किम. परिणामपूर्वक निश्चय इंद्रिय उपसंहार, म्हणजे इंद्रियांना आत ओढणारा असा जो बुद्धिमान आहे, जो विवेकी आहे,
त्याला विवेकी असं म्हणतात. याचा अर्थ इंद्रियांचा निश्चयपूर्वक समजून जो उपसंहार करतो, त्यांना जो आत खेचून घेतो, म्हणजे ज्याचा शम आणि दमाचा अभ्यास उत्तम प्रकारचा झालेला आहे, त्यालाच विवेकी असं म्हणतात. आता प्रश्न असा आहे, पुढचा आचार्य विचारतात की किम, कशाचा उपसंहार? वाग्वाचम, वाचेचा उपसंहार. मग केवळ वाचेचा उपसंहार का? वाग अत्र उपलक्षणार्थम सर्वेषां इंद्रियाणाम. वाग या अर्थाने इथे सर्व इंद्रियांचा उल्लेख झालेला आहे. तस्य मनः यच्छेद ज्ञाने प्रकाश स्वरूपे बुद्धोः आत्मनी. त्याचे मन निश्चयपूर्वक बुद्धीमध्ये शरण जाते. पुढे ते असं म्हणतात, बुद्धी ही मन आदिकरणान आपनोती आत्मा प्रत्यगतेषाम. प्रत्येक आत्मा नावाचा शब्द गेल्या याच्यामध्ये पाहिला होता. आत्म्याच्या जवळ जवळ जाणे म्हणजे प्रत्येक आत्मा. प्रत्येक आत्मा म्हणजे आत्म्याच्या जवळ जाणे. जितकं तत्व स्थूल तितकं आत्म्यापासून दूर, जितकं तत्व सूक्ष्म तितकं आत्म्याच्या जवळ. पण सूक्ष्मात सूक्ष्म तत्व म्हणजे आत्मा नव्हे. स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाणे हा आत्म्याकडे जाण्याचा प्रवास आहे. जितकं स्थूलामध्ये, जितकं जडामध्ये, जितकं अचेतनामध्ये आपण, तितके आत्म्यापासून दूर. म्हणून जितकं देह तादात्म्य जास्त तितकं आत्म्यापासून दूर, जितकं देह तादात्म्य कमी तितका तो आत्म्याच्या जवळ तो प्रत्येक आत्मा आहे. म्हणून आचार्य तसं म्हणतात की बुद्धी मन वगैरे उपकरणांच्या तुलनेत, बुद्धी मन वगैरेंच्या उपकरणांच्या तुलनेत आत्म्याच्या जवळ आहे. ज्ञानम बुद्धी आत्मनी महती प्रथमजे नियच्छेद. ही जी समष्टी बुद्धी आहे त्याला आचार्यांनी नाव दिलंय प्रथमज. प्रथम ज, जी पहिल्यांदा जन्माला आली. जेव्हा महत नव्हतं, जेव्हा सृष्टीच्या कारणासाठी माया सुप्त अवस्थेमध्ये होती, ती गुणक्षोभिनी अवस्थेमध्ये नव्हती, ती मूल माया नावाच्या अवस्थेमध्ये होती, तेव्हा महत किंवा मायेच्या स्वरूपाचा पूर्णपणे सृष्टीच्या उत्पादनासाठी उपयोग झालेला नव्हता. अशा वेळेला जे तत्व जन्माला आले नव्हतं, महत नावाचं तत्व जन्माला आलं नव्हतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सृष्टीच्या उत्पादन कार्यामध्ये सांख्यांच्या नुसार निर्माण होणारं पहिलं तत्व प्रकृतीपासून कुठलं असेल तर ते महत आहे. आणि महत हेच तत्व अत्यंत सूक्ष्म, अत्यंत तरल आणि अत्यंत बुद्धिवाचक असल्यामुळे महत नावाच्या तत्वाला इथे मोठं मानलं गेलेलं आहे. प्रथमजवत स्वच्छ स्वभावकम आत्मनः विज्ञानम आपादयत इति अर्थः. प्रथम जन्मी म्हणजे महत नावाच्या तत्वाप्रमाणे आपली बुद्धी का महत सारखी करायची? तर महत ही परमेश्वराची बुद्धी असल्यामुळे, जशी माझी बुद्धी आहे त्याची समष्टी व्यापणाऱ्या त्याची जी बुद्धी आहे, हिरण्यगर्भ जी आहे, ती कशी आहे? तर माझ्या आणि त्याच्या बुद्धीमध्ये फक्त फरक इतकाच आहे की माझी बुद्धी ही माझ्या इंद्रियांच्या मार्फत विषयाशी सतत संग करत राहिल्यामुळे ती असंस्कृत किंवा अशुद्ध झालेली आहे. माझ्या निष्काम कर्मामुळे मी जशी जशी तिला शुद्ध करत आणेन, जशी जशी मी त्याचं चांचल्य कमी करत विक्षेप तिच्यातला कमी करेन, तशी तशी माझी बुद्धी महताच्या जवळ जाईल, त्याच्या बुद्धीच्या जवळ जाईल. आणि त्याच्या बुद्धीचं वर्णन कसं केलं आचार्यांनी की प्रथम जो आहे म्हणजे महत तत्व जे आहे त्याची बुद्धी कशी आहे? विकाररहित स्वभाव. आपली बुद्धी तशी विशाल, स्वच्छ आणि महान करावी, म्हणजे अहंकार विलय करावा. कारण त्याच्या सृष्टीमध्ये अहंकाराचा लवलेश नाही आहे. पुढे ते असं म्हणतात, तम च महानतम आत्मानं यत इच्छेत शांते सर्व विशेष प्रत्यस्तम इत रूपे अविक्रिये सर्वांतरे सर्व बुद्धी प्रत्यय साक्षिणी मुख्य आत्मिनी. असं हे महत्त्व साध्य झाल्यानंतर, असा माझ्या साधक म्हणून बुद्धीचा विकास झाल्यानंतर, माझी बुद्धी विकसित पाहून ती हिरण्यगर्भाशी एकत्र झाल्यानंतर, म्हणजे माझ्या समोर असणाऱ्या सर्व काही घटना, माझ्या समोर असणारे निसर्गाची जितकी विविध प्रकरणं आहेत, जितकी विविधता आहे, त्या सगळ्या विविधतेमध्ये मला फक्त एकच एक तत्व दिसायला लागेल. माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होणार नाही, कारण माझी अविकारी बुद्धी हीच त्या अविकारी बुद्धीशी एक होऊ शकते. असं झाल्यानंतर हे महत तत्व शांत आत्म्यामध्ये सांडावे. शांत कशासाठी? का शांत? जिथे सर्व विशेष अस्त पावतात, सर्व विशेष
सर्व विशेष प्रति अस्तम, जितकी जितकी विशेषण म्हणून आहेत, जिथे जिथे गुणधर्म आहेत, जिथे जिथे विशेषत्व आहे, तिथे तिथे आत्मतत्व नाही आहे. कारण विशेषत्व हा त्याचा गुणच नाही आहे. म्हणून जिथे जिथे विशेषत्व आहे ते सगळे विशेषत्व जेव्हा अस्ताला जातील, जेव्हा तो अविक्रय होईल म्हणजे विकाररहित असेल आणि तसाच तो सर्वांतरे म्हणजे सर्वांच्या अंतरात सर्व भूतात्म्यात तो वसलेला आहे याची जेव्हा जाणीव होईल, तेव्हा ते महतबुद्धी तत्व आत्म्यामध्ये रत झालेलं आहे असं समजावं, असं ते म्हणतात. सर्व बुद्धीचा प्रत्यय म्हणजे सगळ्या बुद्धीमधले जे चित्त वृत्तात्मक बदल आहे, ज्याची साक्षी जो करतो त्या साक्षीच्या स्वरूपामध्ये आपल्या महतत्वाला विलीन करावे. सुरुवात माझ्या इंद्रियांपासून झालेली आहे. त्या इंद्रियांमधून होणारी कर्म इंद्रियाशिवाय होऊ शकत नाही. पण केवळ इंद्रियांनी व्हावीत म्हणावं तर रथाची उपमा ऑलरेडी येऊन गेलेली आहे. त्या रथाच्या उपमेप्रमाणे विषयांच्या रस्त्यावर इंद्रियांच्या लगामाने, इंद्रियांच्या घोड्याने, मनाच्या लगामाच्या मार्फत, बुद्धीच्या सारथ्याने जो आत्मरथी बसलेला आहे तो घोडा चालवतो. जेव्हा तो ज्या विषयांमध्ये असला पाहिजे त्या विषयांमध्ये राहिला, हळूहळू विषयांपासून निवृत्त झाला आणि त्याच्यानंतर अश्वांना जेव्हा काही काम उरलं नाही, त्याबरोबरच आपल्या मनाचे लगामसुद्धा ढिले सोडायला काही हरकत नाही, कारण आता त्या मनाने पकडावं असं काही राहिलेलं नाही. त्यामुळं जिथे विषय संपले रस्ता संपला, जिथे अश्व थांबले म्हणजे इंद्रिय हे झाली, जिथे मनालाही काही काम राहिलं, लगामाला काही काम, प्रग्रह त्यालाही काही काम राहिलं नाही, आता फक्त राहिला रथी आणि राहिला फक्त सारथी. असा हा रथी जेव्हा सारथ्याच्या पूर्ण कह्यामध्ये असल्यामुळं, तेव्हा तो रथी जेव्हा या असंख्य विश्वाचा जो रथी आहे त्या रथीशी जाऊन जेव्हा एकमेव मिळतो, तेव्हा तो महत्त्वात किंवा हिरण्यगर्भात विलीन होतो आणि त्याच्यानंतर त्याच्या शेवटच्या अविज्ञानाच्या किंवा अविद्येच्या शेवटच्या पडदा बाजूला करण्यासाठी तो प्रयत्नरत होतो आणि शेवटी तिथून तो शांत असणाऱ्या द्वैतरहित आत्म्यामध्ये रत होतो. इथपर्यंत असा हा मंत्राचा अर्थ येतो. पुढे आचार्यांनी या एवढ्या सगळ्या प्रक्रियेसाठी एक छोटी अवतारिका दिलेली आहे. अवतारिका देण्याचं कारण असं आहे, थोडी लांब अवतारिका आहे पण त्याचा अर्थ फार सुंदर आहे. एवं पुरुष आत्मनि सर्व प्रविलाप्य नाम रूप कर्मत्रयम यन्मिथ्या ज्ञान विजृथिम क्रियाकारक फललक्षणम स्व आत्म यथात्म ज्ञानेन मरीच उदक रज्जु सर्प गगनमलानीव मरीचि रज्जु गगन स्वरूप दर्शनेनैव स्वस्थः प्रशांतां कृतकृत्यो भवति यतः अत्तत् दर्शनार्थम. मोठं वाक्य आहे पण त्याचा अर्थ फार सुंदर आहे. एवं पुरुष आत्मनि सर्वं प्रविलाप्य, असे जे पुरुष, असे जे साधक प्रविलापाचा म्हणजे या लयाचा अभ्यास करतात साधनेमध्ये, नाम रूप कर्मत्रयम, हे सगळं जे मिथ्या ज्ञान आहे ते कशातून काम करतं तर ते नाम रूप आणि कर्म या तीनच गोष्टीतून काम करतं. जेव्हा नाम रूपात्मक विश्व आहे याच्याबद्दल खात्री होते तेव्हाच कर्म जन्माला येतं. जर नाम नसेल, जर रूप नसेल, म्हणजे जर ह्या दोन गोष्टी नसतील तर कर्म नावाची संवेदना येऊच शकत नाही. या तिन्ही गोष्टींचं जर नाव, पहिल्यांदा नाम, त्याच्यानंतर रूप आणि नामरूपामुळे कर्म, असा हा जो प्रवास आहे हा उलट्या दिशेने होणारा प्रवास आहे. जेव्हा त्याला सुलट दिशेने प्रवास करायला लागेल, म्हणून सगळ्यात जास्त भर ह्या शेवटच्या भाग्यावर आहे म्हणजे कर्मावर आहे. कर्माकडून आत यायचं आहे, कारण कर्माकडूनच सगळं पुढं गेलेलं आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जो साधकाचा जो हल्ला आहे, पहिल्यांदा त्याला चिन्मयानंद स्वामींनी असं सांगितलेलं आहे की हे सगळे जे आहेत विषय ते सगळे शत्रू आहेत आणि या शत्रूंनी एक स्ट्रॅटेजी करून ठेवलेली आहे. साधना करणे म्हणजे या शत्रूंच्या विरुद्ध अँटी स्ट्रॅटेजी तयार करणे असं ते म्हणतात. आणि अँटी स्ट्रॅटेजी तयार करणे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे, माझ्यावर होत असलेला माझ्या आत्मतत्वापासून मला बाजूला खेचणारा जो शत्रू आहे, तो शत्रू सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे कोण पाठवतो तर तो कर्म पाठवतो. सगळ्यात पहिल्यांदा तो माझी ताकद काढून घेतो, ती माझ्या कर्मामधून काढून घेतो. मला तो अशा ठिकाणी गुंतवतो की त्या गुंतवल्यामुळे मला माझ्या कोणत्याही प्रकारच्या अस्त्रांचा, करणांचा, उपकरणांचा उपयोगच करून घेता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक साधनेची सुरुवात ही कर्माकडूनच झाली पाहिजे. आणि कर्माकडून व्हायची असेल
तर कर्माला कशा प्रकारे सांभाळलं पाहिजे हाच कर्मयोग आहे. कर्म टाळता येणार नाही, कर्माशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही, पण कर्म कशा पद्धतीने करायला पाहिजे हे मात्र मला शिकता येईल. योग हा कर्मसु कौशल्यम. पण हे हे जमणं म्हणजेच योगस्तत्र दुर्लभ. हे योजकस्तत्र जे आहे तेच गीतेमध्ये जे वर्णन केलं तिथून सुरुवात होते. अशी जर कर्माची म्हणजे नाम रूप कर्म त्रयम यन मिथ्यादानम विजृंभितम. विजृंभितम म्हणजे बेलगामपणाने सोडणे. जृंभित विशेषत्वेने जृंभितम. एखाद्या नाम कर्म रूप या तिन्हींची जी काय अश्व आहेत ते बेलगामपणाने अशा व्यक्तीवर सोडले जातात. आणि या सगळ्यामुळं क्रियाकारक फल लक्षण. जिथे जिथे कर्म आहे तिथे तिथे फल आहे. नाम रूप त्याच्यामुळे कर्म, कर्मामुळे फल, फलामुळे वासना, वासनेमुळे पुनर्जन्म, पुनर्जन्मामुळे परत नाम, परत रूप, परत संसार चक्र. अशा पद्धतीने जी वाटचाल चालू आहे अशी वाटचाल जो स्व यथात्मज्ञानेनं, ज्याला स्व आत्म्याबद्दल यथात्मज्ञान होतं तर त्याचा फरक कसा होतो. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, जे यथात्म म्हणजे खरं ज्ञान आहे, त्याला मरीच उदक म्हणजे मृगजळामध्ये जसं एखाद्याला पाणी नाही याची जाणीव व्हावी, रज्जू सर्प म्हणजे रज्जूवर सर्पाचा झालेला अध्यास आहे तो त्याच्या लक्षात यावा, किंवा गगनमलानीव म्हणजे गगनाच्या मध्ये जी निळेपणा आहे तो त्या गगनाचा नाही याची खात्री व्हावी. कशा पद्धतीने तर जसं ह्या दोन दोन गोष्टी एकामेकापासून अलग अलग होत जातील तद्वत आत्मतत्वापासून त्याच्यावर होत असलेले सगळे अध्यारोप जे आहेत, ज्याच्यामध्ये मी केवळ गुंतलेलाच नाही तर त्याचा करता करविता सुद्धा मी आहे अशी जी मला भावना झालेली आहे, यापासून तो दूर होतो. आणि असं करण्याचं कारण हे प्रविलापन किंवा हा जो सगळा सोपस्कार करण्याचं कारण साधनेमध्ये काय आहे तर त्याचे आचार्यांनी हेतू सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने विचार करण्याचं काय गरज आहे. साधना या प्रकारच्या न विचार करता सुद्धा होऊ शकते का, तर त्यांनी असं सांगितले की साधना करताना असाच विचार करावा. त्याचं कारण असं आहे की प्रविलापनाचे अंतिम लक्षण किंवा हेतू काय तर आत्मप्राप्ती. मग एखादा प्रश्न असाही विचारू शकेल की पहिली गोष्ट म्हणजे ज्याचे मला अनुभव नाही, ज्याच्याबद्दल मला आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची खात्री नाही, अशा स्थितीची जर मला प्राप्ती झाली तर नेमकं मला काय मिळेल. आणि ते सांगताना आचार्य म्हणतात की 3 प्रकारची लक्षणं किंवा हेतू आहेत हे सगळं अशा प्रकारची साधना करण्याचं. एक म्हणजे आत्मा ही तुझी स्वस्थिती तर आहेच, पण ती मुळात स्वस्थ आहे. आत्म्याचे गुणधर्म 3 सांगितले, ते त्याचे गुणधर्म नाही आहेत, पण आत्ता ज्या गुणधर्मांनी तुझं जीवन चाललेलं आहे त्याच्या तुलनेत जर गुणधर्म सांगितलेस तरच तो तुला कळू शकेल. कारण जेव्हा तो तुला कळालेला असेल तेव्हा तो सांगण्यासाठी कोणी शिल्लक असणार नाही. जेव्हा त्याचे गुणधर्म सांगितले नाहीत तर तो कळू शकणार नाही. म्हणून आत्ता साधनेच्या दृष्टीने एखाद्या गंतव्यस्थानाचं वर्णन करावं केवळ साधकाला समजावं म्हणून, पण ते वर्णन त्याला लागू नाही, हे तिथं गेल्याशिवाय कळत नाही. असं असून सुद्धा एक प्रकारचा दोषारोप घेऊन अशा प्रकारे सांगता येईल की तो स्वस्थ आहेत. स्वस्थ म्हणजे स्वरूपस्थ, जो स्वतःच्या रूपात असतो त्याला स्वस्थ असं म्हणतात. आत्मा हा स्वस्थ आहे, बाकी जगामध्ये काहीही स्वस्थ नाही. कारण जगातली प्रत्येक रूप ही बदलणारी आहेत. त्याला 6 प्रकारच्या विकारांनी ग्रासलेला आहे. त्याला काहीतरी त्याच्या मागे आहे आणि काहीतरी त्याच्या पुढे आहे. ते कुठून तरी येणार आहे आणि कुठं तरी जाणार आहे. त्याला जन्म आहे आणि त्याचा शेवट आहे. हे सगळ्या प्रकारचे विकार नसणारा आणि जो निर्विशेष स्वतःच्या हाच स्वरूपामध्ये म्हणजे स्थित आहे, असा तो असल्यामुळे तुला परत इकडे तिकडे कुठे जाण्याची गरज लागणार नाही. म्हणून त्या आत्म्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं असं सांगितलेलं आहे की सायुज्यता नावाची जी मुक्ती आहे त्या मुक्तीमध्ये तू स्वस्थ झालेला असशील. कारण सायुज्य मुक्तीमध्ये ज्योतिर्समाविष्टम असं वर्णन केलेलं आहे त्याचं. तू त्या ज्योतीमध्ये समाविष्ट झालेला असशील. आत्तापर्यंत त्याच ज्योतीच्या प्रकाशामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानून तू त्या ज्योतीच्या अस्तित्वाकडे तू पाठ फिरवलेली होतीस. पुढे काही ठिकाणी तुला हेही कळलं की त्या ज्योतीचं अस्तित्व आहे म्हणूनच तुझ्या जीवनामध्ये थोडे थोडे आनंदाचे क्षणही येऊन गेले. पण अजूनही त्याचा जो मूळ स्रोत आहे
त्या ज्योतीच्या जवळ जाणे, नंतर त्या ज्योतीमध्ये जाऊन ज्योती बनणे आणि ज्योती म्हणूनच राहणे, हा जो प्रकार आहे की ज्योतिर्समाविष्टम सायुज्य मुक्ती, हा स्वस्थ या संज्ञेने सांगितला गेला आहे. दुसरी संज्ञा अशी आहे की प्रशांत आत्मा, प्रकर्षेन शांत. ज्ञानेश्वरांच्या भाषामध्ये शांतीची पै शांती, जिथे शांती निवारा शोधायला येते अशा प्रकारची प्रकर्षेन शांत, म्हणजे जिथे विद्यारण्य स्वामींनी पंचदशी सांगितल्याप्रमाणे मनोनाश, जिथे अहंकाराचा पूर्ण नाश झालेला आहे. आणि अशा प्रकारची अवस्था असू शकते का, ही जीवनमुक्तांच्या आयुष्यामध्ये बघायला मिळते. ज्याला मन आहे पण अहंकार नाही, अशी जिवंत अवस्था म्हणजे जीवनमुक्त. मन असल्यामुळे संकल्प चालू आहेत, विकल्प चालू आहेत, मनाचे गुणधर्म जसे व्हायचे तसेच होत आहेत. फक्त ते होत असलेले याचा जो स्वामित्व आहे ते स्वामित्व नसल्यामुळे ती कोम्यासारखी अवस्था नाही आहे. कोमा या अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे हे नाही आहे. पण इथे मात्र मनाची जागृतता आहे, म्हणजे भूक लागल्याचं कळतं, निद्रा आल्याचं कळतं, समोरून येत असलेलं वाहन कळतं, पण हे सगळं कळत असून सुद्धा अहंकाराची तिथे लवलेशी नसतो. त्यामुळं प्रकर्षेन शांत हा असा प्रशांत आत्मा तो आहे. म्हणून जरी जीवनमुक्त हा आपलं जीवन जगत असला तरी त्याला या जगतामध्ये होत असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा कोणताही परिणाम होत नाही. मग प्रश्न असा येतो की मग अशा व्यक्तीच्या मनामध्ये होणारे संकल्प विकल्प कोणाचे? हे एक असं घर आहे की जिथे फक्त राहायला कूळ आलेला आहे पण घरमालकच नाही आहे. असं कसं असू शकेल? तर असं असू शकेल की त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्याची बुद्धी समष्टी बुद्धी बरोबर असल्यामुळे जे जे समष्टी बुद्धीत होतं ते त्याच्या बुद्धीत होतं. याचाच अर्थ परमेश्वर त्याला जे करून घ्यायचं ते ते त्याच्या बुद्धीतून करून घेतो. म्हणून त्यांचं सगळंच कृष्णार्पणमस्तु या भावाने चाललेलं असतं. त्यामध्ये त्यांनी चुकून एखादा जर व्रात्य ब्रह्मनिष्ठ असेल तर एखादा दगड पण उचलून मारेल, पण त्या दगड उचलणाऱ्यालाही काही अर्थ नाही आहे, तो कोणाला मारला त्यालाही अर्थ नाही आहे, जो कोणाला लागला त्यालाही अर्थ नाही आहे. कारण या तिन्हीमध्ये असणारा अहंकार, तिन्हीमध्ये असणारं स्वामित्व, म्हणून तिथे ना कर्म आहे, ना कर्माचं फल आहे, ना त्या फलाबरोबर असणारी वासना निगडीत आहे. अशा प्रकारची जी अवस्था आहे ती प्रशांत आत्मा अवस्था आहे. आणि तिसरं त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की ती एक अवस्था अशी आहे की त्याला कृतकृत्य असं म्हणतात. कृतकृत्य म्हणजे काय? सर्वाणि कर्माणि कृतानि कृतम कृत्यस्य यस्य सहा, म्हणजे जिथे सर्व कर्मे करून झालेली असतात. कर्माचा आणि आत्म्याचा अशा प्रकारे कसा काय संबंध आचार्यांनी लावलाय? जो मुळात निरीच्छ आहे, निरावयव आहे, जो अक्षर आहे, ज्याला इच्छा नाही, तिथे कर्माचा संबंध कसा लावला गेला? तो ज्या तत्वज्ञानाने लावला त्या तत्वज्ञानाच्या मागे आचार्यांची भूमिका अशी आहे की कर्म करत राहणे हा जिथे जिथे अहंकार आहे तिथे तिथे कर्म आहे. म्हणजे नाम रूप कर्म नावाची जी शृंखला आहे, या शृंखलेला जो भेदून गेला, याचाच अर्थ ज्याच्या कर्माचा निरस झाला, ज्याची कर्मे संपली. आणि कर्म संपवण्याचे दोन प्रकार आहेत. एक, कर्म करण्याच्या स्थितीत नसणारी अवस्था म्हणजेच आत्मरता अवस्था. कारण ब्रह्माकडे किंवा आत्म्याकडे कर्म कर्तृत्व काही येऊच शकत नाही, कर्तृत्व भोक्तृत्व नाहीच आहे तिथे. असं जर असेल तर जो कर्म करतोय, जो आपल्याला दिसतोय असा जो जीवनमुक्त आहे, याच्या हातून जरी कर्म होत असतील तरी ती त्याची कर्म नसल्यामुळे त्याची कर्म कुठे आहेत? मग तर त्याची कर्म सगळी करून संपलेली आहेत. म्हणजे जेव्हा तो अविद्येच्या प्रभावाखाली होता, जेव्हा तो अज्ञानाच्या प्रभावाखाली होता, तेव्हा त्यानं जी करायची ती तो कर्म करत होता. ती आता कर्म संपूर्ण संपल्यामुळे कर्म विरहित किंवा कर्म फल विरहित या दोन्ही अवस्थांना एकच महत्व आहे. म्हणून 12व्या अध्यायामध्ये भगवान असं म्हणतात की तुला सगळ्या प्रकारची चॉईसेस आहेत, कर्मच माझ्या नावाने कर. जीवनमुक्ताचं कर्मही असं असतं, तो जे जे काही करतो तो परमेश्वरच करतो. त्यामुळे त्याला मारलं, त्याला त्याचं गोंजारलं, त्याला खायला दिलं, त्याला टाकून दिलं, त्याला काही केलं, त्याचा काहीही फरक पडत नाही. कारण ती अवस्थाच मुळात अशी आहे की कर्मच त्याच्या नावाने चालू आहे, म्हणजे पूर्ण चेक त्याच्या नावानेच पाडलेला आहे. दुसरं असं आहे की कर्म करताना कुठेतरी पुसटसा अहंकार ठेवला आहे, पण फलाबाबत आसक्तीच नाही आहे. म्हणजे कर्म करताना मी ते कर्म करत आहे याची जाणीव आहे. जीवनमुक्तामध्ये ती जाणीव सुद्धा नसते.
कर्म करत असताना ते माझ्या हातून होतं याची जाणीव आहे, पण त्या कर्मापासून होणाऱ्या कोणत्याही फलाची अपेक्षा नसल्यामुळे ते कर्म जवळजवळ वांझ पद्धतीनेच कर्म चालू असतं. अशा दोन्ही प्रकाराने सुद्धा, म्हणून तिथेही कर्म संपलेलं आहे, इथेही कर्म संपलेलं आहे. असं ज्याचं कर्म कृतकृत्य झालेलं आहे, अशी कृत्य झालेली म्हणजे कर्म आणि कर्माशी असलेला कोणत्याही प्रकारचा विपाक अजिबात शिल्लक न राहिलेली अवस्था, ती अवस्था म्हणजे कृतकृत्य अवस्था. असे 3 प्रकारची आत्म्याची गुणधर्म किंवा वर्णन केवळ समजण्यासाठी केलेले आहेत, जरी यातला एकही आत्म्याच्या स्वरूपाला लागू शकत नाही. पुढे ते असं म्हणतात, नाम रूप कर्म त्रयाचा विलय करून मिथ्या ज्ञानाने बेलगाम केलेल्या कर्माचा किंवा कर्मफलाच्या लक्षणाने युक्त असा जो काही त्याचा पूर्ण त्याग करून यथार्थ ज्ञानाने मृगजल रज्जू सर्प निळेपणाचे आकाश यातील जल सर्प आणि निळेपण ज्याचे संपून जाते व जो स्वस्थ प्रशांत आणि कृतकृत्या अशा अवस्थेची प्रचिती घेतो त्याला आत्मपद प्राप्त झाले असे म्हणतात. पुढे आचार्य अवतारिकेतच प्रश्न करतात की हे प्राप्त झालं इथंपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यासाठी काय करावे. लयचिंतन, बरोबर. प्रविलाप म्हणजेच लयचिंतन. प्रलय, लयचिंतन आणि प्रविलाप हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत. लयचिंतन म्हणजे एकामध्ये दुसऱ्याला, अगदी शास्त्रोक्त भाषेत सांगायचं, लयचिंतन म्हणजे कार्याचा कारणामध्ये विराम करणे म्हणजे लयचिंतन. याच्यासाठी कार्य कोणतं आणि कारण कोणतं हे माहीत पाहिजे, आणि कार्यकारणाची शृंखला म्हणजेच इंद्रिय, मन, बुद्धी असं मागं जात जाणे. आता प्रश्न असा येतो की हे एवढं जर सगळं समजलं असेल तर मग हे करायचं कसं, आणि हे करायचं कसं यासाठी ते महत्त्वाचा आणि अत्यंत प्रसिद्ध असलेला जो मंत्र आहे तो 14वा मंत्र आहे. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरान निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम पतस्तता कवयो वदंती. इथे आचार्यांनी भाष्य करताना काही महत्त्वाच्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. गोपाल यतींद्रांची, अखंडानंदांची याच्यावर फार, कारण हा मंत्रच तितका प्रसिद्ध आहे. इथे फार चांगली भूमिका पण सांगितलेली आहे की संहिता म्हणजे आपले जे वेद आहेत किंवा आपले जे काही ग्रंथ आहेत, स्मृती आणि स्मृती दोन्ही, ही साधकाला सांगताना वेगळ्या वेगळ्या भूमिका घेतात. त्या भूमिकांनुसार काही भाग पण पाडलेले आहेत. इथे आता उत्तिष्ठता जागृत जेव्हा असं म्हणतात की उठ, जागा हो, ऑर्डर आहे, इथे थोडेसे हातात काठी घेऊन सांगितल्यासारखा प्रकार आहे. याला प्रभू संहिता असं म्हणतात. म्हणजे ते प्रभुत्वानं सांगितलेलं आहे, अधिकारानं सांगितलेलं आहे. मित्र संहिता नावाचा एक प्रकार आहे. पुराणांमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत, सांगायचा हेतू तोच आहे, फक्त ज्या पद्धतीने सांगितलं तो सख्य भावाने सांगितलं, त्यामुळे त्याला मित्र संहिता असं म्हणतात. आणि काही वेळेला फार लाडिकपणानं सांगितलं त्याला कांता संहिता असं म्हणतात. आणि याच्यामध्ये रघुवंश वगैरे काव्याचा समावेश होतो, कारण इथं सांगण्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची गोडी निर्माण होते. त्या काव्याच्या रसाबरोबर, आणि रस उत्पन्न केव्हा होतं, जिथे भाव असतात. भाव आणि रस एकामेकाशी जोडलेले आहेत. जिथे भाव तिथे रस. भाव उत्पन्न करण्यासाठी त्याला मग मेलोड्रामा लागतो, त्याला नाटकीय पद्धत लागते, आणि ती माणसाच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असावी लागते. प्रभुसंहितेमध्ये माणसाचा कोणत्याही प्रकारच्या भावनेचा विचार नाही आहे. तिथे स्पष्ट आणि स्वच्छ जे सांगायचे ते सांगितलेलं आहे. म्हणून ब्रह्मसूत्र जेव्हा बोलतं आणि उपनिषद जेव्हा बोलते त्यावेळेला एक माणूस समोर नसतो, त्या माणसाच्या भावना समोर नसतात. संपूर्ण विश्वाची एकसुद्ध असं बांधेसूद रचना करून त्याला सांगणारं जे तत्त्वज्ञान आहे ते पूर्ण शुद्ध तत्त्वज्ञान तिथे येतं, ती प्रभुसंहिता म्हणते. म्हणून हा जो 13वा मंत्र आहे हा उत्तिष्ठत जागृत हा प्रभुसंहितेचा मंत्र आहे असं म्हटलं जातं. इथे उठ, उत्तिष्ठत, उत्तिष्ठती म्हणजे उभे राहणे, उत्तिष्ठती. जागृत, ग्र हा शब्द परत इंद्रियांशी रिलेटेड आहे. आपण लगामासाठी तो शब्द पाहिलेला आहे. ग्रह्यती म्हणजे पकडणे, लगाम. ग्र जे म्हणजे ज्याच्यामुळं एखादी गोष्ट पकडली जाते, कारण ग्रहण करणे ही इंद्रियांची ताकद आहे. जागृत म्हणजे जिथे ती जागी झालेली असतात, त्यांचा जन्म होतो, म्हणजे ती निद्रिस्थ अवस्थेमधून नवा जन्म मिळाल्यासारखे परत जागे होतात. म्हणजे इंद्रियांचं जागं होणं. इंद्रियांमध्ये केवळ बाह्येंद्रियांचा संबंध नाही आहे, अंतःकरणापर्यंत सगळी इंद्रियच आहेत.
या संपूर्ण गोष्टी जर त्यांना जे करायचं त्या अवस्थेपासून दूर असतील तर त्या अवस्थेला जे नाव दिलेलं आहे तिथे ते झोपेत आहेत असं धरलेलं आहे, सुप्त अवस्था असं धरलेलं आहे. म्हणून उत्तिष्ठ आणि जागृत या दोन्हीतला फरक सांगताना अत्यंत साध्या शब्दांमध्ये मंदाताईंनी सांगितलेलं आहे की प्रत्येक उठलेला माणूस हा जागा असतो असं नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे की उठलेल्या माणसाला परत एक वेळा 2 हाका मारायला लागतात आणि मग तो जागा होतो असं त्या म्हणतात. पण त्याच्या मागे फार मोठा तत्वज्ञान सुद्धा आपल्याला त्यात तसं समजून घेता येतं. मला माझ्या आयुष्याशी जे जे काही चाललंय ते योग्य चाललेलं नाही, म्हणजे मला माझ्या आयुष्याचा जो हेतू आहे, मी ज्याच्यासाठी मनुष्य जन्मामध्ये मानव योनीमध्ये जन्माला आलो त्याचं नेमकं ध्येय काय याचा विचार करण्यासाठी जेव्हा मी माझं सध्या चालू असलेलं सगळं थांबवतो आणि बसतो आणि विचार करायला लागतो त्यावेळेला मी जागा झालेला असतो. पण जागा झाल्यामुळे मी नेमका कुठे व्हायला पाहिजे होतो, कुठे असायला पाहिजे होतो याच्याबद्दल मला अजिबात जाणीव लगेच येत नाही. त्या सगळ्याची त्या व्यूहाची रचना संपूर्णपणे लक्षात घेणे त्यावेळेला तो जागृत झाला असं म्हणतात. आणि असा जो उठलेला आहे आणि ज्याला ज्या ज्या गोष्टींनी त्याला ग्रासले त्याचा पूर्ण अभ्यास ज्याचा झालेला आहे, म्हणजेच याचा अर्थ ज्याला इंग्रजीमध्ये मेटाफिजिक्स आणि ऑन्टॉलॉजी म्हणतात, या दोन्हीचा ज्याने कारण मीमांसा, हे विश्व, मी, जीव, जगत आणि जगदीश्वर या तिन्हीचा एकमेकाशी असणारा संबंध या विषयावर जेव्हा मी विचार करायला लागतो, मला साधारणपणे त्यांची नेमकी जागा लक्षात यायला लागते. तेव्हा मी माझ्या आतल्या स्फूर्तीनुसार असं काही करायला लागेन की या सगळ्या ज्ञानाचा मी उपयोग करून घ्यायला लागेन. त्यामुळे त्या संपूर्ण असणाऱ्या माझ्याकडे असणारा शस्त्र साठा जो आहे तो शस्त्र साठा पहिल्यांदा मी केव्हा वापरेन, जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा मला सगळ्यात कळायला पाहिजे की मला युद्ध करायचं आहे. उत्तिष्ठ. आता युद्ध करायचं म्हटल्यानंतर माझ्याकडे काय असलं पाहिजे, ते कोणावर कसं मारलं पाहिजे याचा अभ्यास करणे जागृत. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा केवळ माझ्याकडे साठा आहे आणि मला युद्ध करायचं म्हणून मला विजयाची खात्री निश्चित घेता येत नाही. कारण हे सगळं करण्यासाठी ज्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे, जे आचार्य पाहिजे आहेत, म्हणून कुरुक्षेत्रामधले जितके आचार्य होते त्या आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी लढाई चालली होती. लढाई करायला लागणार याच्याबद्दल सगळ्यांची खात्री झाली होती. त्याच्यासाठी लागणारे जे जे काही गोष्टी आहेत त्याची सगळी सामुग्री घेतली होती. उत्तिष्ठ झालं होतं, जागृत झालं होतं. प्राप्य वरा निबोधत, जे प्राप्य वर आहेत, जे आचार्य आहेत त्यांच्याकडून बोध घ्यायचा. निबोधत निश्चयेन बोधती इति निबोधत. अशा प्रकारे हे करताना किती सोपं आणि किती अवघड आहे. कारण अवघड असण्याचं कारण आणि सोपं असण्याचं कारण सुद्धा त्याचा उहापोह याच्यामध्ये झालेला आहे. जितका मी दूर गेलेलो आहे तितकं अंतर मला उलटं चालावं लागणार आहे. जर मी जास्त दूर गेलेलो नसेल तर मला कमी अंतर चालावं लागणार आहे. पण यात ज्या अर्थी मला आत्ता उठायचीच अवस्था आत्ता आलेली आहे, किंवा आत्ता जर मी उठायचा विचार करतो याचा अर्थच माझ्याकडे असणारा जो सो कॉल्ड बॅकलॉग आहे तो इतका मोठा असणार आहे. आणि म्हणून बहुतेक जणांच्या बरोबर असं असल्यामुळं कठोपनिषदाच्या मंत्रामध्ये आणि आचार्यांनी सुद्धा असं सांगितले, क्षुरस्य धारा निशिता. क्षुरा म्हणजे छोटा चाकू असं काही ठिकाणी दिले, पण इथे स्पष्टपणे सांगितले की क्षुरा म्हणजे तलवार, मोठं अस्त्र जे धारदार आहे. धारा आणि निशिता, धारा म्हणजे त्याची कड आणि निशिता म्हणजे शार्पन करणे. निशित म्हणजे जो अत्यंत ज्याला जसं पाहिजे तशा पद्धतीने त्याची धार जेव्हा लावली जाते तेव्हा क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्थत कवयो वदंती. अत्यंत दुर्गम आणि दुरस्तया, ते दूरही आहे ते दुर्गमही आहे, जाण्यासाठी कठीण. दूरगम्य आणि दूरतया, जाणंही दूर आहे जाणंही कठीण आहे असं कोण म्हणतं? कवयो वदंती. कवी हा शब्द पोएट या अर्थाने इंग्लिशमध्ये वापरला जातो. शास्त्रात कवी हा शब्द ज्ञानी माणसाला वापरतात. त्याचं कारण असं आहे की कव्य म्हणजे ज्ञानी माणूस, आणि जो कव्य म्हणतो त्याला काव्य असं म्हणतात. आणि शब्द मुळात तो धातू जो आहे तो कु या धातूवरून आलेला आहे. कु म्हणजे आनंदाने किंवा एखाद्या उर्मिणी काहीतरी ओरडणे किंवा सांगणे. म्हणजे जेव्हा ज्ञानाचा उदय होतो तेव्हा त्या झालेल्या आनंदामध्ये ज्याला काहीतरी सांगायची इच्छा होते
अशा व्यक्तीला कव्य, आणि असं जो काही लिहितो त्याला काव्य असं म्हणतात. आणि असं कोण म्हणतं तर कवयो वदंती, म्हणजे ज्ञानी माणूस सांगतो. या मंत्रावर आचार्यांचं भाष्य फार सुंदर आहे. पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की जागा हो, पण कशातून जागा हो? मंत्र बोलत नाही आहे, मंत्र म्हणतो उत्तिष्ठ. आचार्य सांगतात अनाद्य विद्या प्रसुप्ता, अनादि अविद्या प्रसुप्ता. अनादि काळापासून असलेल्या अविद्येमुळे जो प्रकर्षेन सुप्त, हा अत्यंत डीप स्लीपमध्ये जो आहे, 3 शब्दामध्ये आचार्यांनी झोपेचं वर्णन केलेलं आहे. अनादि अविद्या प्रसुप्ता उत्तिष्ठत हे जंतव्य. कोणाला उठायला सांगितलेलं आहे? जंतव्य म्हणजे जनी प्रादुर्भावे इति जंतुः. जनी प्रादुर्भावे इति जंतुः म्हणजे काय की ज्याला समजण्याची अक्कल आहे त्याला जंतू असं म्हणतात. मग समजण्याची अक्कल ही मानवालाच असेल असं नाही. म्हणून जंतू ती तरल होत गेलेली आहे. मानवा उत्क्रांतीनुसार मानव हे सर्वात उत्तम क्रिएशन असल्यामुळे त्याच्याकडे बुद्धी सगळ्यात जास्त दिलेली आहे. पण याचा अर्थ सगळेच मानव जंतू या भागात मोडतात असं नाही. ज्याचा या विचारांशी अजिबात संबंध सुद्धा येत नाही, जो तमसामध्ये पूर्णपणे बुडालेला आहे, ज्याच्या वासनेपोटी या वेळेला आलेला जन्मसुद्धा त्याला या विचारांपासून अत्यंत दूर ठेवतो आहे, ज्याच्यामध्ये केवळ रजोगुण आणि तमसाचं प्राबल्य आहे, ज्याच्यामध्ये सत्वगुणाचा अजिबात कुठे हे सापडत नाही, अशा ठिकाणी जंतू ही संज्ञासुद्धा लागू पडत नाही. म्हणून आचार्य असं म्हणतात की उत्तिष्ठत हे जंतव्य आत्मज्ञानाभिमुखा भवतः. उठ आणि काय कर? आत्मज्ञानाभिमुख. शांत बैस, उठ, जागा हो आणि विचार कर की मी नेमकं काय केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे ही मी परत परत सांगत आलोय असं आचार्य म्हणतात. आत्मज्ञान अभिमुख. आम्ही आत्मज्ञान परान्मुख असतो. आत्मज्ञान अभिमुख होणे म्हणजे आत्मज्ञानाकडे मुख वळव. जागृत अज्ञान निद्राय घोर रूपाया. त्या घोर म्हणजे भयंकर असा शब्द आहे. त्या निद्रेचं स्वरूप सांगतायत की ती घोर रूपिणी आहे. कारण ती काय करते तर त्याच्यातून कोणाला उठूच देत नाही आणि ती भयंकर आहे. आणि भयंकर म्हणजे जी तुमचं कोणत्याही प्रकारचं कल्याण कोणत्याही परिस्थितीमध्ये इच्छित नाही, त्याला घोर असं म्हणतात. राक्षस अघोरी असतात. अघोरी म्हणजे ते असं कृत्य करतात की ज्याच्यामध्ये कोणाचंही कसलीही कोणत्याही प्रकारे जळीस्थळी काष्टेपाशाने कल्याणच होऊ शकत नाही, अशा प्रकारची ही निद्रा आहे. सर्व अनर्थ बीजभूताया क्षयम कुरुत. घोर दिसणाऱ्या अज्ञानरूपी निद्रेतून तू उठ आणि सर्व अनर्थ बीजभूताया, सर्व अनर्थांचं जे मूळ आहे त्याचा समूळ नाश कर. आचार्यांचं भाष्य चाललंय. पुढे आचार्य असं म्हणतात कथम. ठीक आहे, नाश करायचं सगळं, पण कसं करायचं? कसं? प्राप्य उपगम्य वरान प्रकृष्ठान आचार्य तत्विदः. ताबडतोब उठ आणि खरोखर जर जागा झाला असशील तर अशा ठिकाणी जा जो प्राप्य उपगम्य वरान प्रकृष्ठान. आचार्य कसे असावे? आचार्यांची व्याख्या आणि आचार्य म्हणजे नेमका कोण, या दोन्हीचा उहापोह इथे या भाषामध्ये आचार्याने केलेला आहे. आचार्यांची व्याख्याच कशी झालेली आहे बा. अचिनोतीच शास्त्रार्थान म्हणजे चिनू म्हणजे जाणणे, चिनोती म्हणजे ज्याला कळतं, ज्याला कळालेलं आहे. पहिली आचार्याची अट कोणती आहे? अचिनोतीच्या शास्त्रार्थान. त्याला शास्त्रांचा अर्थ, केवळ शास्त्र नव्हे, शास्त्रांचा अर्थ ज्याला कळालेला आहे, हा पहिला भाग झाला. पण अजूनही तो आचार्य नाही. आचार्यम स्थापयायपि. आचार्यम स्थापत्यायपि म्हणजे तो जे शिकवलेला आहे, ज्याला जे कळालेलं आहे तो ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे जे काही आहे तिथे तिथे या शास्त्रार्थाची तो रुजू करतो. तो तिथे शास्त्रार्थ रुजेल असे पाहतो. आणि केवळ पाहत नाही, स्वयं आचार्येन यस्यात्. हे सगळं करून जो स्वतः तसं आचरण करतो. अचिनोती शास्त्रार्थान आचार्याम स्थाप्यतेति स्वयं आचार्यते यस्याम स आचार्य इति स्मृतः. त्याला आचार्य म्हणावं असं स्मृती सांगते. असं आचार्यांची व्याख्या आहे. तो जो जाणतो, जो प्रस्थापितो आणि जो स्वतः आचार्यतो,
तो आचार्य जाण. अशा आचार्याचं वर्णन करताना ते म्हणतात की प्राप्य उपगम्य वरान प्रकृष्टान आचार्यान तत्विदहा. पण ते आचार्य सुद्धा काय सांगतात? तत्विदहा. तत् म्हणजे तिथे नव्हे, तत्विदहा. तत्त्वम असी मधला तत् म्हणजे असे जे आचार्य ते तत्बद्दल सांगतात, म्हणजे ब्रह्मतत्वाबद्दल आत्मतत्वाबद्दल सांगतात. मग आत्मतत्वाबद्दल सांगायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे अचिनोतीचे शास्त्रार्थान, त्याला पहिल्यांदा आत्मप्रचिती असलीच पाहिजे. समर्थांनी दासबोध लिहिलेला आहे, कारण समर्थ तिन्ही गोष्टींनी युक्त आहेत. ज्ञानदेव तिन्ही गोष्टींनी युक्त आहेत. हे तिन्ही गोष्टींनी युक्त असल्यानंतरचं जे वजन आहे, कारण अनुभवाचे जे बोल आहेत ते बोल म्हणजे रमण महर्षींच्या बाबतीत अशी गोष्ट घडली की विदेही झाल्यानंतर शास्त्रार्थाचा अभ्यास चालू केला आणि शास्त्रार्थ वाचताना ते म्हणाले हे बरोबर आहे, असं झालं होतं, हे अगदी असंच झालं होतं, हे मी ह्याच्यातून गेलेलो आहे. म्हणजे आम्ही शास्त्र वाचतो आणि कुठेतरी त्याचा अर्थ लागेल असं पाहतो. त्यांनी अर्थ पाहिलेला आहे, नंतर शास्त्राचा अभ्यास चालू केलेला आहे. पण गोष्ट निश्चित अशी आहे की असं जर असेल तर मिळण्यास योग्य तद उपदिष्टम सर्वांतरम आत्मानम अहम अस्मि इति निबोधत अवगच्छत. मिळवण्यास योग्य आणि प्राप्तिशक्य वर मिळालेले उत्कृष्ट आचार्य ज्या तत्बद्दल सांगतात ते शिकवतात की हा आत्मा सर्वात असून मी तोच आहे हे स्वभावाने जाणून घेणे. आचार्यांच्याकडे जाऊन आत्मतत्वाची ओळख करून घेण्यासाठी पहिल्यांदा योग्य आचार्य निवडला पाहिजे. आचार्य जर नसतील तर त्या अशा आचार्यांनी लिहिलेलं जे काही आहे, ज्याला शब्द किंवा आगम नावाचा ज्ञानाचा जो दुसरा प्रकार आहे, ज्ञानाच्या संसाधनेमध्ये प्रत्यक्ष ज्ञान, प्रमाण ज्ञान वगैरे जी काही लक्षणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे आगमज्ञान किंवा शब्दज्ञान आहे. अशा आचार्यांनी जे लिहून ठेवले, जे आत्ता आपण वाचतो आहोत, अशा आचार्यांचा अभ्यास करणे म्हणजेच आचार्यांच्याकडून निबोधत केल्यासारखा प्रकार आहे. आत्ता जे चालू आहे ते प्राप्य वराने निबोधत खालीच चालू आहे. म्हणून जे जे काही लिहिलंय ते त्यांच्यापेक्षा एक शब्द आत घातला नाही पाहिजे, एक शब्द काढला नाही पाहिजे. पुढे ते असं म्हणतात, नाही उपेक्षितव्यम इति श्रुती अनुकंपया आहा. अशा या आत्मज्ञानाची तू उपेक्षा करू नकोस. असं कोण सांगतंय? आचार्य आपल्याला असं सांगतायत की असं कोण सांगताय? इति श्रुती अनुकंपया आहा. अशी दयाळू श्रुती माता सांगते. श्रुती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. अशी श्रुती माता सांगते असं आचार्य सांगतात. अतिसूक्ष्म बुद्धी विषयात्वात ज्ञेयस्य. हे ज्ञेय आहे, प्राप्तव्य नाही. ही मिळवण्याची गोष्ट नाही, ही जाणण्याची गोष्ट आहे. ही मिळवण्याची गोष्ट नाही, कारण तूच तुला कसं मिळवशील? तू स्वतःला जाणशील की तू स्वतःला मिळवशील? तू स्वतःला जाणशील. तू सोडून जे जे आहे ते तू मिळवशील. तू सोडून जे जे असेल ते तुला मिळवावं लागेल. तू मात्र स्वतःला फक्त जाणूनच घेशील. आणि म्हणून ते असं म्हणतात की ते कसं? अतिसूक्ष्म बुद्धी विषयत्वात ज्ञेयस्य. परत 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 आचार्य एक गोष्ट सांगतात ती म्हणजे अतिसूक्ष्म बुद्धी. बुद्धी 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 हा शब्द 1000 वेळेला कठोपनिषद लागून जातो. याचा अर्थ असा की ते एकच अशी गोष्ट आहे, ती एकच आपली पुंजी आहे की ज्याच्यावर त्या कॅपिटलवर हा माल खरीदता येईल. आणि ते कॅपिटल वाढवणे, ते भांडवल वाढवणे हाच साधनेचा उद्दिष्ट आहे. पण गंमत अशी आहे की त्या वित्ताचा संचय जो आहे, त्या बुद्धीचा जो संचय आहे, तो तेव्हापर्यंत होत नाही जोपर्यंत ती बुद्धी आपल्याकडे येण्याचे मार्ग आपण प्रशस्त करत नाही. आणि ती बुद्धी आपल्याकडे येण्याचे मार्ग प्रशस्त करणे म्हणजेच कर्म. मलाची मलाची शुद्धता आणि मनाचं चांचल्य. विक्षेप आणि मल हे दोन काढल्याशिवाय बुद्धी आत येऊ शकत नाही. ही जशी जशी काढण्याची प्रक्रिया पुढे पुढे जाईल तशी तशी बुद्धीची प्रगल्भता वाढत जाते. पूर्ण उज्जैन राज्यातला अत्यंत मूर्ख म्हणून माणूस शोधायला गेल्यानंतर कालिदास सापडला. कालिदासाला शोधण्यासाठी उज्जैन राजाचा प्रधान, या देशातला सगळ्यात मूर्ख माणूस कोण शोधण्याला गेल्यानंतर कालिदास सापडला. की तो स्वतःच फांदीवर बसून त्याच्या बसलेल्या पुढच्या बाजूने तो फांदी तोडत होता. म्हणजे पडल्यानंतर तो पडणार होता खाली. त्याला खाली बोलवलं त्यांनी, सांगितलं की इतकं उच्च काम करणारा कोणी अजून सापडलेलं नाही, तेव्हा तूच आमचा कॅन्डिडेट आहेस म्हणून त्याला घेऊन गेले होते. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे कालिदासाचं ज्या पत्नीशी म्हणजे ज्या मुलीशी लग्न करायचं होतं ती राजाची कन्या होती. ती शिकलेली असल्यामुळे, तिला ज्ञान बऱ्यापैकी असल्यामुळे तिला एक घमेंड होते की माझ्या इतकं ज्ञानी कोणी नाही, जो ज्ञानी असेल त्याच्याशीच लग्न करेल.
असं म्हणून त्या प्रधानाच्या मुलाला तिनं नाकारल्यामुळं प्रधानाने सूड घेण्यासाठी हिचं एका मूर्खाशी लग्न करून द्यायचं ठरवल्यामुळं कालिदासाला निवडण्यात आलं होतं. असा हा कालिदास जेव्हा त्या स्वयंवराला गेला तेव्हा त्याला एकच सांगितलं, तू बोलायचं काही नाही, फक्त हातवारे करायचे. तर ती काहीतरी विचार होती, ती तिने एक बोटवर केली आणि 2 बोटवर केली, अशी काहीतरी प्रकरणं झाली आणि या प्रत्येकाचा अर्थ या प्रधानांनी सांगितला आणि तिला नक्की खात्री झाली की हा अत्यंत हुशार माणूस आहे. लग्न झालं. लग्नाच्या पहिल्या रात्री कालिदास घरातून बाहेर काढून गेला. बायकोने त्याला घरातून बाहेरच काढलं, कारण लक्षात आले की हा कोण आहे. याच्यानंतर त्यांनी तिथे जाऊन काली मातेची पूजा केल्यानंतर तिथे जी तपस्या झाली, त्या तपस्येनंतर तो जेव्हा कालिदास झाला तेव्हा त्याच्या मनामधलं मल जो आहे तो तर गेलाच. विक्षेपता कमी झाल्याबरोबर बुद्धीचं साम्राज्य इतकं वाढायला लागलं, इतकं वाढायला लागलं, इतकं वाढायला लागलं की कालिदास हा एक अत्यंत उच्च कोटीचा कवी झाला. आणि कवी जेव्हा म्हणतो तेव्हा तो आपल्या कवींसारखा कवी नव्हे, तर तो ज्ञानी होता. आणि असं कसं होऊ शकतं, तर म्हणून ज्या ज्या वेळेला जो जसा जसा साधनेमध्ये पुढे पुढे जाईल तशी तशी बुद्धीच्या प्रगल्भतेची सीमा वाढायला लागते. म्हणून पाठांतर बुद्धीची असणारी जितकी काही झेप आहे ती आपणच पुढं जायला लागते. आणि लोक आपल्या साध्या व्यवहारातल्या ज्ञानात सुद्धा त्याची इतकी पटपट प्रगती व्हायला लागते की ते जाणवायला लागतं. पण तो बुद्धीच्या 1 सहस्त्रांश सुद्धा कण नाही आहे. इथे साधनेने जी बुद्धीची प्रगल्भता वाढवली जाते. तपोवन महाराज गंगोत्रीसारख्या ठिकाणी आयुष्यभर राहिले. तिथे जाऊन बनारसच्या काही पंडितांनी त्यांना निरस्त करण्यासाठी काही वाक्य ऋग्वेदातली वगैरे त्यांना विचारले. पण या सगळ्या वाक्यांची, सगळ्या अडचणींची, सगळ्या शंकांची, शिवानंद महाराजांच्या सगळ्या शंकांचे निरसन जे आहे ते तपोवन महाराज असेच लीलया करायचे. याचं कारणच असं होतं की बुद्धी अशा प्रगल्भ अवस्थेमध्ये होती की ती सूक्ष्मात, म्हणजे जी आत्मतत्वाला गवसणी घालू शकते ती बुद्धी व्यवहारातल्या कोणत्याही प्रश्नाला कधीही गवसणी घालू शकते. अशा प्रकारच्या अतिसूक्ष्म बुद्धी विषयात्वात ज्ञेयस्य किम इवम सूक्ष्म बुद्धी इत्युच्यते. ही बुद्धी कशी सूक्ष्म असावी लागते ते सांगतायत. असं आचार्य सांगतायत, क्षुरस्य धाराग्रम निशिता तीक्ष्णीकृता, जी परत परत तीक्ष्ण केली गेलेली आहे. दुरत्यया दुःखेन अत्यया यस्या सा दुरत्यया. दुरत्यय असणे म्हणजे काय? मार्गीकृत होण्यासाठी अत्यंत कठीण असणे म्हणजे काय? तर दुरत्यया. त्या दुरत्ययाचं त्यांनी व्याख्या केलेली आहे. दुःखेन अत्यया यस्याः, अति दुःखाने जी भरलेली आहे त्याला दुरत्यया किंवा दूरगामी असे म्हणतात. यया सा पदभयाम दुर्गमानीय तथा दुर्ग दुस्संपाद्यम इति एत पथः पंथानम तत्वज्ञान लक्षणम मार्गम कवयो मेधाविनो वदंती. ती तलवार पायानं चालण्यासाठी दुर्गम आहे, कारण तिची धार जी आहे ती अत्यंत तीक्ष्ण आहे. तसेच दुस्संपाद्यम, मिळण्यास ती अवघड आहे. साधकाला निष्क्रिय करण्यासाठी सांगितलेली ही वाक्य नाही आहेत. साधकाला त्याच्यासमोर असणाऱ्या साधनेची व्याप्ती कळावी, ज्याच्या आकाराने तो साधनेला फार लवकर लागेल. कोलंबोमध्ये विवेकानंद जेव्हा परत आले तेव्हा कोलंबोमध्ये जेव्हा ते आपलं भाषण देत होते त्या भाषणाच्या पहिल्या वाक्यात त्याने असं सांगितलं, वेळ कमी आहे. पहिलं वाक्य होतं. त्यावेळेला एक ग्रस्त पहिल्या रांकेमध्ये बसलेला उठून गेला. त्यांनी भाषण सुद्धा ऐकलं नाही. वेळ कमी आहे. तेच पुढे स्वामी झाले आणि ते विवेकानंदांचे शिष्य सुद्धा झाले आणि ते जीवनमुक्त सुद्धा झाले. त्यांनी फक्त एक वाक्य ऐकलं, वेळ कमी आहे. या वेळेप्रमाणे जर पाहायला गेलं तर हे का दुस्संपाद्य आहे आणि दूरगामी आहे? संपूर्ण जमा खर्च काढला तर 70 वर्षाचा, पैकी 50 गेली. राहिलेल्या 20 काका म्हणतात त्याप्रमाणे उठण्या एक समारंभ आणि बसण्या कार्यक्रम होतो, तो वेळ कधी येणार ते काही सांगता येत नाही. या एवढ्या कमी वयाच्या राहिलेल्या वेळामध्ये सध्या चालू असलेला संसार पूर्ण करून, त्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी पूर्ण करून, बाजूला काढलेला वेळ घेऊन त्या वेळामध्ये हे एवढं मोठं सगळं काम करायचं असेल तर साधारण त्याची व्याप्ती आपल्या लक्षात यावी. म्हणून इथे कोणत्याही प्रकारची निष्क्रियता अपेक्षित नाही आहे, फक्त त्याची व्याप्ती समजून घेणं अपेक्षित आहे. ज्ञेयस्य इति अतिसूक्ष्मत्वात् तद विषयस्य ज्ञानमार्गस्य दुसंपद्वात् वदन्ति इति अभिप्रायः. हा अभिप्राय, हे मत आहे.
अभिप्राय, आचार्य म्हणतात हे मत आहे कोणाचं, जे पोचलेत त्यांचं मत आहे, म्हणजे ते स्वतः सांगतायत. तत् कथम अतिसूक्ष्मत्वाम ज्ञेयस्य इत्युच्यते स्थूला तावत इयम मेदिनी. आता आचार्य साध्या वाक्यावरून तत्वज्ञानाकडे कसे जातात हे लक्षात येईल आणि त्यांच्या विचारांची झेप सुद्धा लक्षात येते. हे असं अवघड असण्याचं कारण काय असावं, ते अतिसूक्ष्म का असावं, याचा फार वेगळ्या पद्धतीने आचार्य विचार करतात. ते काय म्हणतात की स्थूला तावत इतम मेदिनी शब्द स्पर्श रूप रस गंधोपचिता सर्व इंद्रिय विषयभूता तथा शरीरम. साध्या पृथ्वीचं उदाहरण जर घेतलं आपण तर पृथ्वीला 5 प्रकारचे शब्द स्पर्श रस रूप आणि गंध असे 5ही तिला गुणधर्म आहेत. जी तन्मात्रापासून जेव्हा या तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म स्वरूपामध्ये सुषुप्ती स्वरूपामध्ये अप्रकटकरण स्वरूपामध्ये असणारी मात्रा, ज्याचीच पुढे पंचमहाभूत झाली, जी पंचीकरणातून पुढे प्रसवली गेली. या प्रत्येकाकडे काही गुणधर्म त्या पंचमहाभूतांनी दिले. 5ही गुणधर्म असणारी जे कोण असेल ती पृथ्वी, कारण ती सगळ्यात शेवटी निर्माण झालेली आहे. आता पृथ्वीपासून जेव्हा आपण मागे जाऊ तेव्हा पृथ्वीच्या मागचं तत्व जे आहे ते जलतत्व आहे. जलतत्वामध्ये 4 आहेत. त्याच्या मागे जाऊ तेव्हा जलतत्वाच्या मागच्या बाजूला अग्नितत्व आहे. अग्नितत्वामध्ये फक्त 3 आहेत. अग्नितत्वातून जेव्हा मागे जाऊ तेव्हा वायुतत्व आहे, त्याला फक्त 2 गुणधर्म आहेत. आणि वायुतत्वाच्या मागे जेव्हा आकाश हा गुणः एकः, आकाशाला 1, वायूला 2, अग्नीला 3, पाण्याला 4, जलाला 4 आणि पृथ्वीला 5 असे गुणधर्म आहेत. जर स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाताना इतके गुणधर्म आहेत तर यातल्या एक गुणधर्माला जेव्हा सोडेल तेव्हा त्याच्यापेक्षा थोडं सूक्ष्मतेकडे जाता येतं. आचार्य कशी हे पद्धत मांडतात पहा. पृथ्वीकडून जलाकडे जाण्यासाठी एक गुणधर्म सोडायला लागतो, जलापासून अग्नीकडे जाण्यासाठी आणखीन एक गुणधर्म सोडायला लागतो. जर स्थूलाची ही अवस्था तर सूक्ष्माची काय असेल. एकाच वेळेत तत्वज्ञानही सांगितलेलं आहे. म्हणजे सांख्यांच्या तत्वज्ञानाला गीतेपासून सगळीकडे इतकं का महत्त्व दिलं गेलेलं आहे. सांख्यांच्या मध्ये असणारा सगळ्यात मोठा निरीश्वरता, ईश्वराची त्यांना गरज वाटली नाही. स ईश्वर सांख्य म्हणजे योग असं म्हणतात. योगामध्ये ईश्वर आहे, सांख्यांमध्ये ईश्वर नावाचं तत्व नाही आहे, वेदांतामध्ये ईश्वराची निश्चित अस्तित्वता मांडलेली गेलेली आहे. पण म्हणून ते पूर्ण दर्शन बाजूला टाकलेलं नाही आहे. त्या दर्शनातल्या बाकीच्या गोष्टी त्रिगुण, पंचमहाभूत आणि सृष्टीचं प्रधानीकरण हे इतकं महत्त्वाचं आहे कारण त्याचा साधनेला उपयोग आहे. केवळ महत्त्व आलं, नंतर बुद्धी आली, मग अहंकार आला, मग तन्मात्रा आल्या, मग पंचीकरण आलं. हे केवळ थेरी म्हणून महत्त्वाचं नाही आहे, साधनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणून ते असं म्हणतात की ते ज्ञेय कसे अतिसूक्ष्म आहे हे असे सांगितले आहे की पृथ्वी स्थूलोत्तम असून, सगळ्यात स्थूल आहे ती, स्थूलोत्तम असून शब्द स्पर्श रूप रसगंध यांच्या संमिश्रणाने बनलेली आहे, म्हणून तिला 5ही गुण आहेत. आणि उतरंडीवर गेल्यानंतर जल अग्नी वगैरे 4, 3, 2, 1 असे गुण येतात, म्हणून तिला सर्व इंद्रिय विषयभूता असं म्हटलेलं आहे. कारण सगळे इंद्रिय तिच्याकडं आहेत, सर्व इंद्रियांनी गोचर असणारी, म्हणजे 5 तन्मात्रांनी ती पाहता येते. आणि शरीर नेमकं तसंच आहे. शरीर पृथ्वी तत्वाच्या अत्यंत जवळ आहे. तथा शरीरम तत्र एक गुणापकर्षेन, म्हणजे तिथे एक गुण अपकर्षेन, एक गुण सोडून, तत्र एक गुणापकर्षेन गंधदिनाम सूक्ष्मत्व महत्व विशुद्धत्व नित्यत्व आदि तारतम्यम दृष्टम बादिषु यावत आकाशम इति ते गंधादयः सर्व एव स्थूलतत्वादि विकाराः शब्दांता यत्र न शांती किमु तस्य सूक्ष्मवादी निरातिशयत्वं वक्तव्यम इति एतद् दर्शयति श्रुती. या भाष्याचा अर्थ असा आहे की तिथे एक गुण वगळून मागे जाताना गंध इत्यादी तारतम्य भावाने, तारतम्य म्हणजे एकापेक्षा एक मोठं, तारतम्य कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह, तारतम्य भावाने काय तारतम्य करायचं, कशापेक्षा काय सूक्ष्म म्हणजे सूक्ष्मत्व, कशापेक्षा काय महत म्हणजे विशालता, महत्त्व, त्याला महत्त्व म्हणण्याचं कारण ते सगळीकडे आहे म्हणून महत्त्व आहे. म्हणजे सूक्ष्मत्व, महत्त्व, विशुद्धत्व, शुद्धता. जसं स्थूलाकडे जाऊन अशुद्धता वाढेल, जसं मी सूक्ष्माकडे जाईन शुद्धता वाढत जाईल. आणि तिसरं नित्यत्व, जेवढं सूक्ष्म तेवढं अनंत. म्हणजे स्थूलाकडे सूक्ष्मत्व, महत्त्व, विशुद्धत्व आणि नित्यत्व या 4 गुणधर्म जसं स्थूलाकडे जाऊ तसे कमी होत जातात, सूक्ष्माकडे जाऊ तसे वाढत जातात.
म्हणजे याचा अर्थच असा की पाण्यापासून आकाशापर्यंत दृष्टम बादिशू यावत, बादी म्हणजे पाणी, बादल हा शब्द त्याच्यावरून झालेला आहे. बादिशू आकाशम म्हणजे पाण्या जलापासून आकाशापर्यंत, म्हणजे या उतरंडीतून जसं मागे मागे जाऊ तसं तसं आपल्याला हे दिसतं की या सर्वांना, या सर्वांच्या तन्मात्रांच्या विकाराने निर्माण झालेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. तन्मात्राचा जसा विकार तसे त्याला गुणधर्म, जितका सूक्ष्म तितके गुणधर्म कमी, जितके स्थूल तितके गुणधर्म जास्त. आणि हे जर समजायला किंवा असं मागं जायला जर एवढं अवघड असेल तर अत्यंत सूक्ष्म आणि निरातिशय, निरातिशय म्हणजे पृथ्वीची तुलना करू शकतो जलाशी, जलाची करू शकतो आणि कशाशी, असं करून आकाशाशी, हे सगळे तुलनात्मक आहे, ज्याला सातिशय असं म्हणतात. स अतिशय म्हणजे तुलनात्मक, ज्याची तुलना होऊ शकते. ज्याची तुलना होऊ शकते हे जर इतकं अवघड आहे, जे निरातिशय आहे, ज्याची कशाशीही तुलना होऊ शकते, ते सोपं कसं असेल? आचार्य त्या प्रश्नाचं उत्तर देतात की हे अवघड का आहे. आणि पुढं ते असं म्हणतात की हे अवघड काय आहे, श्रुती कसं सांगते हे आता पुढच्या मंत्रात पहा, असं ते म्हणतात. आणि ते पुढचा मंत्र असा आहे, अशब्दम. आता आत्म्याच्या गुणांचं वर्णन चाललंय आपल्याला समजण्यासाठी. आत्मा निर्गुणी आहे, पण आत्मांच्या गुणाचा संबंध कशासाठी? कारण मला शब्दच माहिती आहे, मला शब्द माहिती आहे, मला स्पर्श माहिती आहे, मला रस माहिती आहे, मग याच्या पलीकडे मी विचारच करू शकत नाही. मग हे नाही 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 करण्यासाठी हा एकमेव मार्ग राहतो. त्याच्याकडे आहेही नाही आणि नाहीही नाही, पण जे मला माहिती आहे. कारण शेवटी लहान मुलाला शिकवताना त्याला जितकी बुद्धी आहे त्या बुद्धीप्रमाणे शिकवावं लागतं, त्या पद्धतीने. किंवा अगदीच मंदाताईंचं उदाहरण घ्यायचं तर फार छान उदाहरण आहे. त्यांनी नेती नेती या शब्दाबद्दलचं फार चांगलं उदाहरण दिलं. म्हणजे एकदा सगळी लोक गेली कुणाकडे? ब्रह्मदेवाकडे, ब्रह्माकडेच गेली. आणि ते म्हणाले मला तुमचं स्वरूप बघायचं आहे. मग ब्रह्माने सांगितले ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला सगळं सांगतो, फक्त मला एक सांगा, तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा, मी ते आहे का नाही सांगतो. मग त्यांनी जे जे काही माहिती सुरू केली की नद्या आहेत, मी नाही, मी नाही. ते म्हणाले आम्हाला आई आहे, वडील, मी नाही. मग असं आहे, गोड आहे ते, मी नाही. मी उंच आहे, लहान आहे, मी नाही. पृथ्वी आहे, मंगल आहे, मी नाही 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 नाही. असं करत करत ते म्हणाले की तुम्ही जेवढं सांगता ना त्यात मी नाहीच आहे. अशा प्रकारे ताईंनी नीतीचं वर्णन केले. तेच वर्णन इथे वेगळ्या शब्दांमध्ये आहे. अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम तथा अरसम नित्यम अगंधवच्च यत. म्हणजे जे शब्द स्पर्श रूप रस गंध रहित आहे. आणि यात सगळ्या पाचंची तन्मात्रा सगळ्यात सूक्ष्म मानली जाते. त्या सूक्ष्मात सुद्धा ते न अडकणारं असेल तर ते किती अतिसूक्ष्म असेल. हे झाल्यानंतर ते पुढं असं म्हणतात, अनाद्य अनंतम महतः परम ध्रुवम, ही त्याची आणि निश्चाद्रुय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गुण सांगितलेले आत्म्याचे समजण्यासाठी. अनाद्य, ज्याच्या पूर्वी काहीही नाही, त्याला थेरी ऑफ रिट्रोग्रेशन असं म्हणतात तत्वज्ञानामध्ये. हे त्याच्यामुळं, ते त्याच्यामुळं, ते त्याच्यामुळं असं केल्यानंतर इन्फायनाईट रिग्रेशन होतं. कारण हे मागे 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 कुठंपर्यंत जाणार? ते अशा ठिकाणी जाऊन थांबतं की जे कॉजलेस कॉज आहे, कारण विरहित कारण, जे सगळ्यांचं कारण आहे पण ज्याचं कारण काही नाही, जे सगळ्यांना प्रकाशतं पण ज्याला प्रकाशण्यासाठी काही लागत नाही, असं जे तत्व आहे त्या तत्वाला या सगळ्या गुणांची सांगड आपल्याला घालता येते, जरी ते त्याचे गुण नसले तरी. म्हणून ते अनाद्य आहे, कारण तेच पहिल्यांदा होतं, त्याच्या मागे काही नाही आहे. अनआद्य, त्याच्या पूर्वी काही नाही आहे. अनंतम, ते अनंत आहे. महतः परम, ह्यातला महतः परम म्हणजे मोठं महत नव्हे, महत म्हणजे सांख्यतत्व महत. हिरण्यगर्भाची जी बुद्धी आहे, आपल्याला माहीत असल्याला इंद्रियांनी थोडं बहुत समजू शकेल असं जडामधलं अत्यंत उच्च तत्व कुठलं असेल तर महत्त्व आहे, मायातत्व आहे. आपल्याला म्हणजे सृष्टी प्रदान करताना सगळ्यात अत्युच्च तत्व जे मानलं गेलं, ज्याला प्रकृती आपण म्हणू शकू किंवा माया म्हणू शकू किंवा महत्त्व म्हणू शकू, हे पहिलं प्रसवलेलं तत्व आहे, ते अत्युच्च आहे. महतः परम, त्याच्याही पेक्षा मोठं. महतः परम म्हणजे महताच्या मागे असणारं. ध्रुवम म्हणजे ज्याची निश्चिती ध्रुव ताऱ्यासारखी आहे, म्हणजे जी नेहमी निश्चित असतेच. जगामध्ये, विश्वामध्ये, ज्ञानामध्ये, माहीत असणाऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये त्याच्याशिवाय कोणत्याही गोष्टीची निश्चिती देता येत नाही.
इतक्या सगळ्या गुणांची ज्याची खात्री झालेली आहे, निश्चेय, ज्याचा निश्चय झालेला आहे, निश्चयेन चयनम कृत्वा, निश्चय म्हणजे निश्चयेन चयनम कृत्वा, अशी ज्याची निवड, म्हणजे या इतक्या गुणांची ज्याला जाणीव झालेली आहे, इतक्या गुणांच्या जाणीवेसह जो जगतो त्याचं काय होतं, तन मृत्युमुखात प्रमुच्यते. यमधर्माने नचिकेताला आता आपला त्याच्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे दिलेलं आहे. आत्मा म्हणजे नेमकं काय, तो स्थूल शरीरात कसं काम करतो, तो जेव्हा इंद्रिय विश्वामध्ये वावरतो तेव्हा त्याची काय काय अवस्था असते, त्याच्यामध्ये त्याच्याकडे असणाऱ्या इंद्रियांची भूमिका कोणती, त्याच्या मनाची भूमिका कोणती, विषयांची भूमिका कोणती, मनाची भूमिका कोणती, बुद्धीची भूमिका कोणती, इतकं पहिल्यांदा सांगून टाकलं. त्याच्यानंतर बुद्धीपासून त्याला ते आत घेऊन गेले. बुद्धीच्या पुढे असणाऱ्या गोष्टी जाण्यासाठी पहिल्यांदा बाहेरचा सगळा पसारा कसा आवरायचा तो सांगत आणलं, आणि सांगत आणता 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 त्याने असं सांगितलं की एकदा जर तू आत येऊन इथे आत्मतत्वामध्ये रत झालास की काय होईल, तन मृत्युमुखात प्रमुच्यते, तुझी मृत्यूच्या मुखातून कायमची सुटका होईल. हा 15वा मंत्र आहे. आत्मतत्वाचं वर्णन आचार्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे कळावं म्हणून आचार्यांच्या भाष्यातील प्रत्येक वाक्य आपण अभ्यासाला घेतोय. याचं कारणच असं की त्याच्यामध्ये साधनेचे काही महत्त्वाचे अंगही दडलेली आहेत, ज्ञानाची काही अंग दडलेली आहेत, आणि ज्याला खरोखर जेव्हा आपण म्हणतो की काका म्हणतात कर्मानी मुक्ती नाही, केवळ ज्ञानानी मुक्ती मिळते असं जेव्हा म्हणत होते, त्याचं नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं ते इथं कळतं. आणि म्हणून वाचताना सुद्धा आपल्याला परत परत कळतं की का सर्वांच्या आवडीचं उपनिषद असावं, का विवेकानंदांचा याच्यावर इतका जीव होता, का त्यांना असं वाटायचं की हे सगळे मंत्र पाठ असावेत, आणि याची सजगता असणे आणि याच्यातल्या या जागृतबद्दल आचार्यांनी या मंत्राच्या एक एक शब्दाबद्दल सुद्धा मंत्र लिहिलेले आहेत. त्यांचा जो जागृतीबद्दलचा मंत्र आहे त्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात की जागृत यातला जो आहे तो जागृत कसला आहे, तर ते म्हणतात की जागृत म्हणजे जागं राहणे, जागं होणे, उठल्यानंतर जागं व्हायचं म्हणजे काय, काम क्रोधश्च लोभश्च देहे तिष्ठति तस्करः ज्ञानरत्न अपहाराय तस्मात् जागृत जागृत, ती जागृतता आहे. माता नास्ति पिता नास्ति, नास्ति बंधु सहोदरः, ग्रहम नास्ति वित्तम नास्ति, तस्मात् जागृत जागृत. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः, सर्व संसार सागरम दुःखम, तस्मात् जागृत जागृत. आशया बद्धते लोकः कर्मणा बहुचिंतया, आयुक्षिणं न जानानि, तस्मात् जागृत जागृत. तो जागृत या उत्तिष्ठ जागृत मधला जागृत आहे, आणि तो जागृत सुद्धा आचार्यांनीच दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. हेच आत्मतत्व एकश्लोकी त्या किम तव प्रकाशम मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून यातल्या एक एक शब्दावर नंतर पुढे श्लोक सुद्धा केलेले आहेत. असं साधारण कठोपनिषद इथंपर्यंत येतं. तिसऱ्या वल्लीच्या शेवटच्या श्लोकांकडे आपण आता पोहोचतोय. साधारण एक 2-3 श्लोकामध्ये तिसरी वल्ली म्हणजे पहिला अध्याय संपेल. हरिओम. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.